ओम श्री सिद्धभैरवाय नमः. घर असावे घरासारखे, नकोच नित्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नित्या नाठी. बघा, आज आपल्या भारतामध्ये रामराज्य होतं, गोकुळ होतं. पण पाश्चात्य विचार आले आणि पाश्चात्य विचारावरून काय झाले, घरांचे गोठे झाले. घरामध्ये आई बाप मुलं भाऊ भावजया नाती जे गोकुळ होतं ते आज राहिलं नाही. आज काय झालं, या मोबाईलमध्ये बाप मोबाईलमध्ये एका बाजूला, आई मोबाईलमध्ये एका बाजूला, मुलगा मोबाईलमध्ये एका बाजूला. कोणीच कोणाचं काही संबंध नाही आणि कोणाला कोणाची गरजही नाही. आज ह्या मोबाईलमुळं सगळे नाते तुटले गेले. पूर्वी काय होतं, एकत्र जेवायचे, एकत्र प्रार्थना करायचे, एकत्र कामं करायची. आज काम नको आहे, फुकट पाहिजे. फुकट कसं मिळेल ही प्रवृत्ती आज समाजामध्ये झाली आणि शासनानं सुद्धा लोकांना फुकट मिळायची प्रवृत्ती दाखवून दिली. आणि गीतेत काय सांगितलेलं आहे, फुकट घेऊ नको, फुकट देऊ नको, कर्म कर. आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, जगा आणि जगू द्या. जो स्वतः खाऊन दुसऱ्याला देतो ती संस्कृती. फक्त माझं भरलं पाहिजे ही विकृती. आज समाजामध्ये काय झाली, विकृती झालेली. बघा, माणसांना संघ काय आणलं नाही, संघ काय नेत नाही, पण हाही तोपर्यंत माझी गाडी, माझा बंगला माझं, दुसऱ्याचंही ते माझं. धृतराष्ट्र काय होता, माझे कौरव पंडूचे पांडव. आज घरोघर धृतराष्ट्र झालेले आहेत. काय तर बघा, सारूळ गाव आहे तर नाशिक तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये संपत सदाशिव नवाळे सारूळ. बघा, त्या माणसाच्या घरामध्ये 6 जण भाऊ, 6च्या बायका, त्यांना 11 मुलं, 9 सुना आणि 11 नातू. बघा, ते काल भैरवनाथ मंदिरापाशी आले होते आणि तिथं मी बसतो आणि त्यांनी सांगितलं, बाबा आमचं एकत्र कुटुंब आहे, आम्ही शेती करतो, आम्ही कोणालाही लागलं ना आम्ही वाटून वाटून खातो, आम्ही प्रत्येकावर प्रेम करतो, आम्ही कोणाचा तिरस्कार करत नाही. बघा, या कुटुंबाचा आदर्श प्रत्येक माणसाने घ्यायला पाहिजे. आज 2 भाऊ एकत्र राहते नाही, नवरा बायकोचे भांडणं, सतत कलह, का मला पाहिजे मला पाहिजे. आणि बघा, हे जे 50 माणसं एकत्र राहतात हे कसे राहत असतील. आणि मग या 50 माणसाचा आपण आदर्श घ्यायचा आहे. काय, एकत्र कुटुंबामध्ये हे गोकुळ आहे. एकत्र कुटुंबामध्ये हे काम केलंच पाहिजे असं काही नाही. काम वाटून वाटून केलं जातं, काम विभागलं जातं, गोळ्यामेळ्यानं खाल्लं जातं, मानसिक ताण येत नाही, प्रेमानं राहतात आणि आनंदी राहतात. त्यांनी सांगितलं, आमच्या घरात गोळ्या औषधं कोणालाच नाही, कारण कसं, आम्ही कोणाचा तिरस्कार करत नाही. काय, आम्ही आनंदाने जेवतो, आनंदाने राहतो आणि आनंदाने काम करतो. बघा, आज कुटुंबामध्ये एकमेकाचे तिरस्कार करतात, नवरा बायको एकमेकाचे तिरस्कार करतात, मतं जुळलेले नाही, एकमेकावर संशय खातात आणि संशय खाऊन कुटुंबाची राखरांगोळी झालेली. म्हणून आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, मी जगल आणि त्याला जगू देईल. काय, मी खाईल आणि त्याला देईल, ही संस्कृती आपल्या भारतात उभी करायची, गोकुळ उभं करायचे, रामराज्य उभी करायचे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.